आज आपण बनवत आहोत चटपटीत लिंबाचं लोणचं किंवा तुम्ही ह्याला लिंबाचा सॉस बोलू शकतात. इथे पातळ सालाची 10 लिंब मी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत. त्याचे असे बारीक बारीक काप करायचे आहेत. काप करत असताना आतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जिरं पावडर 2 टेबलस्पून घातलेली आहे, कश्मीरी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा. सगळं मिक्स करायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करत असताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता ही पेस्ट आपण मोजून घेऊया. तुम्ही जी वाटी बघताय ती 1.25 वाटी इथे लिंबाची पेस्ट होती, म्हणून 1.25 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही त्याच पटीने इथे गूळ घेऊ शकतात. आता कमीत कमी 2 ते 3 तास आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे काय होणार आहे, गूळ आणि साखर हे पूर्णपणे वितळून जाणार आहे. त्याच्यामुळे झाकून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता झाकून ठेवल्यानंतर मंद आचेवरती आपण गॅसवरती ह्याला शिजूनसुद्धा घेणार आहोत. तर गॅसवरती मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. जेव्हा हे साखर पूर्णपणे वितळून जाईल याचा 1 तारी पाक तयार होईल आणि हे घट्ट होईल. आता 2 ते 3 तास झाकून ठेवल्यानंतर तयार झालं मस्त चमचमीत असं लिंबाचं लोणचं.